आनंदी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की युगंधरने विद्याधरचा डाव पलटून त्याच्यावरच कशा प्रकारे इथे संकट आणलेलं आहे, ह्या कशा गोष्टी झाल्या हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आपण सुरुवातीला पाहत असतो की पृथ्वी इथे आनंदीला म्हणत असतो, आनंदी तुझ्या हाताचे ठसे मला ह्या शॉलीवर हवे आहेत. तेव्हा आनंदी स्वतःचे ठसे ते हाताचे त्या शॉलीवर उमटत असते. त्यानंतर पृथ्वी ते युगंधरचा त्या शॉलीने स्वागत करत असतो, सत्कार करत असतो. आता इथे युगंधरला फार भरून आलेलं असतं, फार आनंद झालेला असतो. इकडे मात्र विद्याधर त्यांच्याकडे रागाने पाहत असतो. हे जे काही होते ते त्याला अजिबातच बघवत नसतं. आता इकडे मात्र दुसऱ्या बाजूला आता वेळ असते ती म्हणजे या ब्रँडचं नाव सजेस्ट करायची, नाव सांगायची. मिताली हे सगळ्यांना सांगत असते. तेव्हा खरं तर पृथ्वी आणि मिताली दोघे आता खाली उतरलेले असतात आणि त्यांना ब्रँडचं नाव सगळ्यांसमोर आणायचं असतं. हे पृथ्वीचं खरं सरप्राईज असतं युगंधरसाठी. छान असं नाव ठेवलेलं असतं, ते म्हणजे समिधा युग परंपरा. हे नाव ऐकता क्षणी सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आलेला असतो. युगंधरला तर फार भरून आलेलं असतं, कारण की समिधा हे त्याच्या आईचं नाव आहे आणि युगंधर त्यातलं युग हे त्याच्या बाबाचं नाव आहे आणि परंपरा म्हणजे लिंबाकर फॅमिलीची परंपरा. आता त्या नावाबद्दल एक्सप्लेन ते पृथ्वी करत असतो. आता पृथ्वी सगळ्यांना सांगत असतो, माझ्या आईचं नाव समिधा आणि वडिलांचं युगंधर. माझ्या आईने नेहमी स्वतःच्या सुखाची आहुती देऊन हे घर जोडलं आणि माझ्या बाबांनी तिची साथ दिली, हे युग निर्माण केलं. मी जे काही आज कपडे डिझाईन केलेलं आहे ते माझ्या आईच्या मायेचे आणि बाबाच्या रुबाबाचे आहेत आणि म्हणूनच समिधा युग परंपरा असंही ते नाव सगळ्यांना सांगितलेलं असतं. आता हेच नाव ऐकल्यानंतर घरच्यांना सगळ्यांना आनंद झालेला असतो. सगळ्यांनीच त्याच्यासाठी टाळ्या वाजवलेल्या असतात. इथे माईंना तर फार भरून आलेलं असतं, कारण की त्यांची लेक गेल्यापासून या घरात असा आनंद, असे जोडलेले सगळे ह्या सर्व गोष्टी फक्त आनंदीमुळे झालेल्या असतात आणि त्यामुळेच माईला फार आनंद झालेला असतो. आता इकडे जो काही युगंधर असतो तो पृथ्वीच्या पाठीवर हात ठेवतो, खांद्यावर हात ठेवतो. तेव्हा पृथ्वी पडदिशीन वरती येतो आणि इथे युगंधरच्या पाय पडत असतो. आता युगंधरला फार भरून आलेला असतो. युगंधर आता पृथ्वीला मिठी मारणारच असतो. तितक्यात मात्र इकडनं पोलिसांच्या गाडीच्या सायलेन्सरचा आवाज येतो. हे ऐकल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसत असतो. नेमकं लिंबाकरांच्या वाड्यात पोलिसांची गाडी आता या वेळेला काय करत असेल? इकडे शिल्पा आणि आनंदीला टेन्शन आलेलं असतं. त्यांना वाटत असते की आता युगंधरला पोलीस पकडून घेऊन जाणार. इकडे मात्र विद्याधरला फार आनंद झालेला असतो. आता इथे युगंधर समोर येतो आणि इन्स्पेक्टरला म्हणत असतो, इन्स्पेक्टर साहेब, आज माझ्या पोराचा एवढा मोठा इव्हेंट आहे. तुमचं काही काम होतंच तर मला एक फोन करायचा. तुम्हाला इथे काहीची काही गरज नव्हती. तुम्ही आता जा, नंतर बोलूया. असं म्हटल्याबरोबर इकडनं विद्याधर समोर येतो आणि म्हणत असतो, का काय ह्यांनी परत का जायचं सांगा? पोलिसांनी का जायचं परत? आज अख्ख्या मीडियावाल्यांना आणि हे जे काही पाहुणे आलेत त्यांना सगळ्यांना कळू दे की नेमकं एवढ्या मोठ्या कार्यक्रमात, एवढ्या मोठ्या लिंबाकर फॅमिलीच्या कार्यक्रमात पोलीस इन्स्पेक्टर आलेत आणि कशामुळे आणि कुणाला पकडून घेऊन जायला आलेत हे कळलंच पाहिजे ना सगळ्यांना. बोला इन्स्पेक्टर साहेब, का आणि कशासाठी आलात बरं तुम्ही इकडे? आज काही स्पेशल काम आहे का वाड्यात? असं म्हटल्यानंतर इकडनं युगंधर म्हणत असतो, अरे बस कर विद्याधर. मात्र विद्याधर काय बस करत नसतो. तो स्वतःच्याच पायावर स्वतः धोंडा मारून घेणार आहे. तो इथे म्हणत असतो, नाही दादा, आज मी नाही थांबू शकणार. तुम्हाला थांबू शकणारच नाहीच आज. बोला इन्स्पेक्टर साहेब, आज तुम्ही आमच्या वाड्यात कशासाठी आलात? ते सुद्धा हातात बेड्या घेऊन तुम्ही लिंबाकर वाड्यातून कुणाला अटक करणार आहात का? इन्स्पेक्टर साहेब मात्र एकही शब्द बोलत नसतात. तेव्हा विद्याधर परत म्हणत असतो, सांगा की त्या गुन्हेगारांचं नाव सगळ्यांना सांगा. असं म्हटल्यानंतर इकडनं शिल्पाला राग येतो. शिल्पा म्हणत असते, अरे बस कर विद्याधर, किती उगाच विषय वाढतोस तू, आता गप्प बस. त्यावर इकडनं विद्याधर म्हणत असतो, नाही ताई, आज मी गप्प बसणार नाही. आज तर कारवाई होणारच. मी गप्प बसणार नाही. हा विषयसुद्धा थांबवणार नाही. कोंबडं कितीही झाकून ठेवलं तरी उजडायचं थांबत नाही, असं इथे युगंधरकडे पाहून म्हणत असतो. आता विद्याधर परत इन्स्पेक्टरला विचारत असतं, बोला इन्स्पेक्टर, काय कारवाई करणार आहात का नाही? सांगा की त्या गुन्हेगाराचं नाव कळू दे सगळ्या मीडियावाल्यांना. असं म्हटल्यानंतर इकडनं सगळ्यांनाच टेन्शन आलेलं असतं. आता इकडे जे काही इन्स्पेक्टर असतात ते सगळ्यांना सांगत असतात, विद्याधर लिंबाकरांच्या गाडीवर जो काही हल्ला झाला तो हल्ला नेमकं कुणी केलेला आहे, त्याचा गुन्हेगार कोण, सूत्रधार कोण, हे सगळं काही आम्हाला कळलेलं आहे आणि त्यालाच अटक करण्यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहोत. असं म्हटल्यानंतर जो काही विद्याधर असतो लगेच युगंधरकडे पाहत असतो आणि त्याचा आनंद बघण्यासारखा झाला होता. इकडे दुसऱ्या बाजूला मात्र पृथ्वीला कळत नसतं की हे चाललंय तरी काय. तेव्हा तो म्हणत असतो, अहो इन्स्पेक्टर, पण तो गुन्हेगार इथे कसा तुम्हाला भेटेल?
तो इथे असेल तरी कसं सांगा मला, कारण की इथे फक्त माझ्या परिवारातले लोक आहेत, फॅक्टरीते काही लॉयल लोक आहेत आणि मीडियावाले आहेत. त्यामुळे तो गुन्हेगार तुम्हाला इथे कसा भेटेल सांगा. तुमचं असं म्हणणं आहे का की काकांच्या गाडीवर जो काही हल्ला झाला तो हल्ला इथल्याच एका व्यक्तीने केला आहे? असं म्हटल्यानंतर इकडनं विद्याधर म्हणत असतो, हो पृथ्वी, तू अगदी 100% खरा बोलतोस. आज इथे जमलेल्या लोकांपैकीच तो गुन्हेगार लपलेला आहे आणि तो गुन्हेगार आज सांगायच्या वेळेस खरं माझ्या मनावर मला दगड ठेवून सांगावं लागतंय. असं म्हणून तो युगंधरकडे जातो आणि युगंधरकडे बोट करून म्हणत असतो, तो गुन्हेगार दुसरा तिसरा कोणी नसून तुझा बाप आहे, युगंधर लिंबाळकर आहे. असंही ते त्याच्याकडे बोट करून म्हटल्यानंतर आता पृथ्वी, मिताली आणि त्याचबरोबर मीडियावाले सगळेजण चक्क झालेले असतात. सगळ्यांना जोराचा धक्का बसलेला असतो. विशेष म्हणजे मिताली आणि पृथ्वीला, त्या दोघांना तर कळत नसतं नेमकं हे चाललंय तरी काय. आता लगेच पृथ्वी विद्याधरला म्हणत असतो, काय बोलतोस काका हे सगळं काही तू? त्यावर विद्याधर म्हणत असतो, होय पृथ्वी, मला कधीही तुमच्या बापाचा हा भयानक चेहरा तुमच्यासमोर आणायचा नव्हता, पण हेच खरंय, हा माझ्या हात धुवून मागा लागलाय, मला संपवण्याचा प्रयत्न करायला लागलेला आहे. याच्या मनात माझ्याबद्दल एवढं विष आहे, एवढं राग आहे की चहातून जशी माशी काढून टाकतो का, तसं यांनी मला फॅक्टरीतून बाहेर काढून टाकलं. मला बर्बाद करण्यासाठी यांनी स्वतःची ताकद पणाला लावली. असं म्हटल्यानंतर इकडे शिल्पा फार चिडते. शिल्पा म्हणत असते, अरे विद्याधर बस कर तू आता. त्यावर विद्याधर म्हणत असतो, थांब ताई, बोलू दे मला. आणि एवढंच करूनसुद्धा याचं मन भरलं नाही, म्हणून यांनी माझ्या गाडीत बॉम्ब ठेवून मला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. आता हे ऐकल्यानंतर दोन्ही मुलांना टेन्शन आलेलं असतं, धक्का बसलेला असतो. इकडे विद्याधर म्हणत असतो, अहो इन्स्पेक्टर, तुम्ही पुतळ्यासारखे का उभा राहिला? अहो हो पुढे आणि त्याला अटक करा. असं म्हटल्यानंतर इन्स्पेक्टर विद्याधरकडे पाहतच राहतात. तेव्हा विद्याधर म्हणत असतो, घाबरताय का? हा मोठा आहे म्हणून, याच्याकडे पैसा आहे, पाणी म्हणून घाबरताय का? तो मंत्र्यासोबत उठतो बसतो, त्याची ओळख आहे म्हणून घाबरताय का? अहो इथे मीडियावाले आहेत, हा शो लाईव्ह सुरू आहे, हे सगळं काही लोकांनी पाहिल्यानंतर पोलिसांची इज्जत राहील का? पोलिसांची इज्जत पणाला लावता तुम्ही. अहो अटक करा, आज आत्ता इथेच ह्याला अटक झाली पाहिजे. असंही ते विद्याधर इन्स्पेक्टरला म्हणत असतो. इकडे आनंदीला मात्र फार टेन्शन आलेलं. इन्स्पेक्टर मात्र शांत उभा असतात. तेव्हा इकडनं जे काही मीडियावाले असतात ते सुद्धा आवाज उठवतात. आता विद्याधरचा त्या मीडियावाल्यामध्ये एक माणूस असतो, तो सुरुवातीला बोलायला सुरुवात करतो. तो म्हणत असतो, अहो पोलीस साहेब, तुमच्याकडे जर पुरावे आहेत तर तुम्ही गुन्हेगाराला का नाहीत अटक करत? त्यावर दुसरे मीडियावाले सुद्धा विचारत असतात, अहो गुन्हेगाराला अटक झालीच पाहिजे, किती जरी मोठा असला तरी गुन्हेगार तो गुन्हेगार असतो. असंही ते मीडियावाले सगळेजण बोलायला लागले असतात. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणत असतात, हो सगळं काही होईल, तुम्ही सगळे शांत बसा, आम्ही त्यासाठीच इथे आलेलो आहोत. विद्याधर साहेब, तुम्हाला असंच वाटतं ना की खरा गुन्हेगार पकडला जावा? त्यावर इकडनं विद्याधर म्हणतो, हो मला तसंच वाटतंय. त्यावर इन्स्पेक्टर म्हणत असतात, आणि अगदी तसंच होणार आहे, खराच गुन्हेगार आज पकडला जाणार आहे. आता खुद्द इन्स्पेक्टरने असं म्हटल्यानंतर विद्याधरला फार बरं वाटलेलं असतं. इकडे मात्र सगळ्यांनाच टेन्शन आलेलं असतं. आता हे सगळं काही लाईव्ह सुरू असतं आणि सगळे लोक हे पाहणार असतात. त्यामुळे लिंबाळकर फॅमिलीची इज्जत जाणार असते, त्यांचं नाव वेशीला टांगणार असतं. हे सगळं काही ते शिल्पाला चांगलंच माहीत असतं. त्यामुळे शिल्पा देखील इथे फार टेन्शनमध्ये असते. आता इन्स्पेक्टर इथे युगंधर समोर येतात आणि त्यांच्यासमोर बेड्या धरतात. बेड्या थोड्या वेळ धरतात आणि लगेच स्वतःची जी काही दिशा आहे ते बदलतात आणि अक्षरशः विद्याधरच्या हातात त्या बेड्या ठोकत असतात आणि म्हणत असतात, यू आर अंडर अरेस्ट मिस्टर विद्याधर लिंबाळकर. असं म्हटल्यानंतर आता इथे जो काही विद्याधर असतो तो काळा निळा पिवळा सगळा झालेला असतो, त्याला धक्का बसलेला असतो. हे सगळं काही असं कसं झालं त्याला कळतच नसतं. अक्षरशः त्याच्या तोंडातून शब्दसुद्धा फुटत नसतात. इन्स्पेक्टर म्हणत असतात, स्वतःच्याच गाडीत स्वतःच बॉम्ब ठेवला, स्वतःच्याच हत्येचा कट रचला आणि तो सगळा काही गुन्हा स्वतःच्या मोठ्या भावावर लादला. याच गुन्ह्याखाली आज तुम्हाला आम्ही अटक करत आहोत. असं म्हटल्यानंतर हा विद्याधर लगेच युगंधरकडे पाहत असतो. युगंधर मात्र त्याच्याकडे बघून हसत असतो. युगंधरला चांगलंच हे सगळं काही आधीच माहीत होतं, त्यामुळे युगंधर निवांत होता. इकडे मात्र विद्याधरची चांगलीच वाट लागलेली असते, अक्षरशः त्याच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. आता इन्स्पेक्टर त्याला घेऊन जातच असतात. तेव्हा खरं हा विद्याधर जोरात ओरडतो आणि म्हणत असता, अहो इन्स्पेक्टर, तुम्ही काय डोक्यावर पडलात का? हा गुन्हेगार इथं तुमच्या समोर उभा आहे, त्यांनी सगळं काही केलेलं आहे आणि तुम्ही मला पकडून घेऊन जाताय. त्यावर इन्स्पेक्टर म्हणतात, हे बघा साहेब, आम्ही कायद्याचे लोक आहोत, पूर्ण तपास आणि पुराव्याशिवाय आम्ही कधीही बोलत नाहीत. ज्या डीलरकडनं तुम्ही बॉम्ब बनवण्याचं मटेरियल विकत घेतलं त्या डीलरने तुमचा चेहरा पोलिसासमोर स्पष्टपणे ओळखलेला आहे आणि त्यांनी जबाबसुद्धा दिला आहे की सामान विकत घेण्यासाठी तुम्हीच तिथे गेला होतात. आता हे ऐकल्यानंतर जो काही ते विद्याधर असतो तो म्हणत असतो, अहो इन्स्पेक्टर, तुम्ही काय नशाबिशा करून आलात का?
त्यावर इन्स्पेक्टर म्हणत असतं, तुम्हाला पुरावा हवा आहे ना, थांबा, आम्ही पुराव्याशिवाय असंही काही बोलत नाही. असं म्हणून आता इथे जो काही विद्याधर असतो त्याच्यासमोर एक पुरावा ठेवलेला असतो आणि इन्स्पेक्टर म्हणत असतात, हा घ्या पुरावा तुमचा. तुम्ही बेकायदेशीरपणे जे काही सामान विकत घेतलं त्या डीलरला तुम्ही तुमच्या ID ची एक झेरॉक्स दिली होती. असं म्हटल्यानंतर विद्याधर ते पाहतच असतो, त्याला काय करावं कळत नसतं. इन्स्पेक्टर म्हणत असं, हा फोटो तुमचाच आहे ना. त्यावर विद्याधर आता एकही शब्द बोलत नाही. मात्र इथे युगंधरवर भडकलेला असतो. युगंधरला म्हणत असतो, ए युगंधर, हा तुझा सगळा काही गेम आहे ना, तूच रचलंस ना हे सगळं काही कारस्थान, असंही ते ओरडतच म्हणत असतो. युगंधर मात्र एकही शब्द बोलत नाही. तेव्हा विद्याधर इन्स्पेक्टरला म्हणत असतो, अहो इन्स्पेक्टर, कॉमन सेन्स नावाची काही गोष्ट आहे का नाही? अहो जरा तुम्ही डोकं चालवा ना. मी स्वतःच्या गाडीत बॉम्ब ब्लास्ट का करेल? स्वतःलाच मारण्याचा प्रयत्न मी का करेल? असं कोण करतं? असं म्हटल्यानंतर इन्स्पेक्टर म्हणत असतात, स्वतःचा जीव घेण्यासाठी नाही, पण विद्याधर लिंबाकर स्वतःच्या मोठ्या भावाला खोट्या केसमध्ये अडकवण्याचा, त्याला जेलमध्ये टाकण्याचा तर बनाव केला ना. मालक साहेबांनी आधीच आमच्याकडे हा संशय व्यक्त केला होता की तुम्ही हे सगळं काही करू शकता. आणि त्या डीलरने सुद्धा सांगितलं की तुम्ही त्यांच्याकडे असा दारुगोळा मागितला ज्यामुळे गाडीचं तर नुकसान होऊ शकतं, पण कुणालाही काही होणार नाही, कुणाच्याही जीवाला धोका होणार नाही. आणि म्हणूनच तुम्ही हे सगळं काही केलं. तुम्हाला कुणाचाही जीव नव्हता घ्यायचा, स्वतःचा जीव तर घेणारच नव्हता तुम्ही, कारण की तुम्हाला फक्त तुमच्या भावाला या केसमध्ये अडकवायचं होतं, त्याला जेलमध्ये का टाकायचं होतं, त्याचं नाव बदनाम करायचं होतं, असंही ते इन्स्पेक्टर म्हणत असतात. आता विद्याधरला तर हा डाव कसा पलटला हेच कळत नसतं. तेव्हा खरं इकडनं युगंधर येतो आणि विद्याधरला म्हणत असतं, विद्याधर, मी तुला आधीच बजावलं होतं, जर ह्या प्रकरणात माझा हात नसेल आणि हा गुन्हा सिद्ध नाही झाला तर याच्या मानहानीच्या केसमध्ये तुला असं अडकवेल की तू आयुष्यभर जेलमध्ये सडत राहशील. इन्स्पेक्टर ह्याला घेऊन जा. असं म्हटल्याबरोबर इन्स्पेक्टर आता विद्याधरला घेऊन जातच असतात. तितक्यात खरं इकडनं धनश्री समोर येते. आता समोर आल्यानंतर ती अक्षरशः फार रडत असते. इन्स्पेक्टरला विनंती करत असते, इन्स्पेक्टर यांना सोडा ना, यांना माफ करा, मी तुमची माफी मागते हवं तर, पण यांना सोडा, यांना जेलमध्ये नका टाकू. असं म्हणून परत इथे मालक साहेबाकडे जात असते, भाऊजी प्लीज यांना सोडा, यांना असं जेलमध्ये नका ना टाकू, यांना एकदा माफ करा, असं इथून पुढे काही होणार नाही, मी तुमची माफी मागते. असं म्हणून इथे मालक साहेबांना विनंती करत असते. आता धनश्रीची ही अवस्था पाहून मालक साहेब विद्याधरला माफ करतात का नाही हे पाहण्यासारखंच आहे. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भागात आपण पाहत असतो की आता पृथ्वी आणि त्याचबरोबर मितालीला हा झालेला प्रकार पाहून धक्का बसलेला असतो. पृथ्वी म्हणत असतो, मला असं कधीच वाटलं नव्हतं की आपल्या घरात असं काहीतरी घडेल. त्यावर इकडनं मालक साहेब आलेले असतात. मालक साहेब म्हणत असतात, तुम्हाला जर या घरात त्रास होता असेल तर तुम्ही परत मुंबईला जाऊ शकता, असंही ते मालक साहेबांनी म्हटलेलं असतं. आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहत असतो की आनंदीला पृथ्वी म्हणत असतो, आनंदी, तू या जगातली अशी एकमेव व्यक्ती आहेस जिच्यावर मी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत विश्वास ठेवू शकतो, असंही ते पृथ्वी म्हणून निघून गेलेला असतो. आता पृथ्वीने इतका विश्वास ठेवल्यामुळे आनंदीला टेन्शन आलेलं असतं. आनंदी स्वतःच्याच मनाशी म्हणत असते, ही मुलं माझ्यावर एवढा विश्वास ठेवतात, पण ज्या दिवशी त्यांच्यासमोर सत्य येईल तेव्हा काय होईल, असंही ते आनंदी म्हणत असते. तितक्यातच इकडनं विद्याधर आलेला असतो. विद्याधर म्हणत असतो, राडा होणार राडा, बाकी काही होणार नाही. काल तुम्ही माझ्या आयुष्यात खेळलेली दिवाळी आता मी तुझ्या आयुष्याची होळी करून ती साजरी करणार, असं म्हणून तो हसायला सुरुवात करत असतो. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तोपर्यंत पाहत राहा आनंद.